हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। पुण्यातील गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी आरोग्य संचालकांची चौकशी पूर्ण, अहवाल पोलीस आयुक्तांना सादर। महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरही उपस्थित होत्या। पुण्यातील गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणामध्ये खासदार मेधा कुलकर्णींची उडी, डॉक्टर कैसासांच्या हॉस्पिटलची तोडफोड हे उर्मट कृत्य। मेधा कुलकर्णींचं शहराध्यक्ष धीरज हाटेंना खरमरीत पत्र। रायगडमध्ये रुग्णालयातनं उपचारांशिवाय जबरदस्तीने घरी पाठवलेल्या 14 वर्षाच्या मुलाचा मृत्यू। डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा कुटुंबाचा आरोप। मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 2800 पेक्षा अधिक अंकांनी घसरलेला। जगभरातल्या शेअर बाजारांमध्ये ट्रम्पच्या टॅरिफ निर्णयाचे दुष्परिणाम, गुंतवणूकदारांनी गमावले तब्बल 19 लाख कोटी। मोदी 2025 अखेरीस पंतप्रधान पदावरती राहतील की नाही याची शंका। खासदार संजय राऊतांचं मोठं वक्तव्य। मोदींविरोधात भारतातही जनता रस्त्यावर उतरेल, राऊतांचं भाकीत। औरंगजेबाला इथेच गाडला, महाराष्ट्राशी तब्बल 27 वर्ष झुंजणारा औरंगजेब इथेच संपला। राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसेची मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात बॅनरबाजी। शक्तीपीठ महामार्गाविरोधात लढा देणारे कोल्हापुरातील शिक्षक गिरीश फोंडे निलंबित। सरकारच्या प्रकल्पाविरोधात भूमिका घेतल्यामुळे कारवाई, निलंबन मागे घ्या अन्यथा आंदोलन करू, शेतकऱ्यांचा इशारा। मशिदींवरच्या अनधिकृत भोंग्यांविरोधात तक्रारी दिल्यामुळे भाजप नेते किरीट सोमय्यांना धमकी। हजरत ख्वाजा गरीब नवाज कमिटीच्या सचिवाने शिवीगाळ करत धमकावलं। लक्ष्य पूर्ण न केल्यामुळे कर्मचाऱ्याला अमानुष वागणूक, गळ्यात पट्टा बांधून भुंकायला लावलं। केरळातल्या हिंदुस्थान पॉवरलिंक्स कंपनीतला प्रकार व्हिडिओ समोर येता सरकारकडनं चौकशीचे आदेश। आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादचा सलग चौथा पराभव। गुजरात जायंट्सने 7 विकेट्स आणि 20 चेंडू राखून हरवलं। सिराजचे 4 बळी आणि शुभमन गिलचा अर्धशतक। नेमबाजी विश्वचषक स्पर्धेमध्ये मराठमोळ्या रुद्रांश पाटीलचा बोलबाला। 10 मीटर एअर रायफल प्रकारामध्ये सुवर्ण पदकाची कमाई। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।